आनंद वाटतो की यस, आज मी आनंदित होतो, आज माझा शेजारी आनंदित आहे, आज माझं नगर आनंदित आहे, आज माझं राष्ट्र आनंदित आहे, आज मी इतर राष्ट्रांना देखील आनंद दिलेला आहे. ती स्त्री जिचे 5 नवरे होते, ती कलंक होती त्या घरासाठी किंवा त्या नगरासाठी. तिचं नाव होतं शमरोनी स्त्री. 5 नवरे, परंतु तिचा एकही विवाह केलेला नव्हता. तरी विवाहासारखी ती जगत होती. तिच्याकडे लोक कसे बघत होते की हिच्यासारखी दुष्ट, हिच्यासारखी व्यभिचारी, हिच्यासारखी सर्व गलिच्छ स्त्री जगात कोणी नाही आणि ती आमच्या समोरून जाते. परंतु तिला जेव्हा येशू भेटतो आणि तिच्या जीवनामधून आनंदाच्या उफळत्या पाण्याचे झरे वाहू लागतात, तेव्हा काय झालेलं आहे? ती थांबली का? खरं तर तिला सगळ्यात जास्त बदलण्याची गरज होती, बरोबर आहे. गावामध्ये सगळ्यात घाण प्रतिमा, सगळ्यात वाईट प्रतिमा कोणती होती? 5 नवरे करणारी त्या बाईची होती. ती बदलली तर तिलाच आनंद वाटायला पाहिजे. ती म्हणून बघा, आता तिने म्हणायला पाहिजे मी बदलले, वा वा वा, आता सुधारले मी. नाही, बघा, ती पापी स्त्री जेव्हा पळते तेव्हा ती गावाला एकत्र करून घेऊन येते. म्हणजे ह्याच्याहून आपल्याला काय कळत? आपल्याला ही गोष्ट कळते की पापी असो, अशुद्ध असो, लबाड असो, गरीब असो, अशिक्षित असो किंवा कोणत्याही प्रकारच्या चांगल्या गोष्टी ज्याच्याकडे नाही, त्याला जर येशू भेटला तर त्यांनी गाव जिंकलेले आहे. असं नाही की श्रीमंत व्यक्ती आहे, की पैसेवाला व्यक्ती आहे, की बुद्धिमान व्यक्ती आहे. नाही नाही नाही, तुम्हापैकी जो गरीब देखील आहे, तुम्हापैकी जो अडचणीत देखील आहे, ज्याला काही देखील ज्ञान नाही, त्याच्यामध्ये देखील येशू आला आणि येशूचा आनंद समावला, तर तो आनंद तो गावापर्यंत क्षणामध्ये किंवा काही दिवसामध्ये देऊ शकतो आणि तो गावाला बदलू शकतो. का बदलू शकतो? आता हा प्रश्नच आहे. हा का बदलू शकतो? कारण की या दिवसामध्ये लोकांना जिवंत देव याची भूक व तहान आहे. प्रेज द लॉर्ड. आनंद, शांती, तारण कुठून मिळेल याची भूक आणि तहान आहे. आणि यासाठी आज परत एक वार आपण या वचनाकडे जात असताना तुम्हाला आणि मला काही गोष्टी जाणून घेणं अतिशय गरजेचे. जे मागे बसले त्यांनी कृपया इथे या, कारण की ते कॅमेराकडे तुम्ही माझ्या मागे येते, तुम्ही इथे पुढे या. एकच बेंचवर बसू नका, भरपूर जागा इथे बसा समोर, नाही तर तुम्हाला दिसणार नाही पुढचं. ओजस. आणि त्यामुळे आज आपण परमेश्वराच्या वचनाकडे आलो आणि ते बघत असताना आपण एक महत्वाच्या गोष्टीकडे येत आहोत. आणि ते गोष्ट म्हणजे की तुमचा आणि माझा पाया कशावर अवलंबून आहे. तुमचा आणि माझा पाया कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे. आणि तो पाया जो आहे तो जर व्यवस्थित असल तर ती इमारत जी आहे, ती इमारत ज्याच्यावर या पायावर ती रचली गेलेली आहे, ती चांगली राहणार किंवा ती मजबूत राहणार. आणि आज आपण आपली इमारत कशावर बांधतो हा फार मोठा प्रश्न. आज अनेक जण म्हणतात की आमचा कुटुंब तर आहे, आमचे लेकरं पण आहे, म्हणजे लग्न पण झालं, आम्हाला मुलंही आहे, पती पण आहे, परंतु घरामध्ये शांती नाही, घरामध्ये बरकत नाही, घरामध्ये पैसे नाही, घरामध्ये नोकरी नाही, घरामध्ये आनंद नाही. मग काय, कोणत्या गोष्टीवर तुमचा घराचा पाया आहे? जे घर आपण कशासाठी लिहिलेलं आहे? आपण विवाह कशासाठी केलेला आहे? की आपण जेव्हा आता वयस्कर झालं, आपलं मुलं बाळा झालं, तर सगळ्यांनी आनंदाने, खुशीने, आनंदाने सर्व प्रकारच्या, परंतु उलटच घडत आहे. दिवसेंदिवस परिस्थिती आणि वाढलेल्या जबाबदाऱ्या आणि लागणाऱ्या गरजामुळे आम्ही निराश आहोत. कुठे गेला आमचा आनंदाचा पाया? कुठे आहे सुखाचा पाया? कुठे आहे? आणि हा पाया जर नाही तर कशा पाया ही इमारत आनंदाने भरणार आहे? आणि यासाठी आज आपण ही बाब लक्षात घेऊया की आमचा पाया कुठे आहे.
आपण मागील दिवसामध्ये देखील बघितलं की काही पावसामुळे पूल जे होते, पूर आला आणि आत्ता बांधलेलं 6 महिने काही वर्ष झालेलं, एखादा वर्ष झालं, वाहून गेला पूल. का? मजबूतच नाही येत. मागील दिवसामध्ये आपण बघितलं की एक पुतळा आहे, तो उभारला, वारा आला, गेला पडून पुतळा. का? मजबूतीच नाहीये त्याच्या. आपण अनेकदा बघतो की नदीच्या शेजारी काही शहर आहे, पुराचं पाणी जोरात येतं, बिल्डिंगा वाहून गेलेल्या. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला एकच शिकवत असतात आणि सांगत असतात की पाया हा अतिशय महत्वाचा आहे. कारण की जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये मजबूत पाया नाही, तुमच्या घराचा जर पाया मजबूत नाही, तुमच्या पुलाचा पाया, इमारतीचा पाया जर मजबूत नाही, तर ती कधी देखील कोसळणार आहे. आणि पाया मजबूत करायचा कसा, हा प्रश्न आहे. कारण की आम्ही पायाकडे लक्ष दिलंच नाही, आम्हाला इमारत उभा करतो. अनेक लोक म्हणतात, अरे काम नाही, धंदा नाही, काय नाही, करून दिलं लग्न. आता कसं चालणार, कसं होणार पुढे? अनेक लोकांचा विवाह होतो आणि अचानक परिस्थिती ढासळते, गरिबी येते, कर्ज येतं आणि मग त्यांचा सर्व घर कोसळून जातं. का? कारण की त्यांच्याकडे तरतूदच नसते. आणि या दिवसामध्ये अनेक लोक अशा प्रकारच्या गोष्टीमुळे निराश आहे, अशा गोष्टीमध्ये ते खचलेले आहे आणि त्यामुळे त्यांच्या घरामध्ये नाश आम्हाला दिसून येत आहे. कुटुंब मध्ये आत्महत्या करत आहे. कुटुंब या दिवसामध्ये काय करत आहे? निश्चितच खचलेले आहे आणि अनेक जण, विशेष करून पुरुष वर्ग, व्यसनाधीन झालेले आहे. तरुण लेकरं व्यसनाधीन झालेले आहे. आणि अशा समय तुम्हाला आणि मला पाया कसा आहे हे फार महत्वाचं. कारण की प्रत्येक व्यक्ती लढतो, झगडतो, कोणी पण व्यक्ती असा नाहीये की काहीच करत नाही. दारुडा एक व्यक्ती जर दारू पितो, तर त्याने सुरुवातीला काहीतरी प्रयत्न केलेले असतात, मग तो निराश होतो आणि तो म्हणतो आता काही करण्याचा प्रयत्न नाही, मग मी सर्व आशा सोडून आता मी व्यसनाच्या आधारी जातो. तरुण मुलं जे असतात ते पण निराश होतात आणि मग चुकीच्या वाम मार्गाकडे ते वळतात. यस, आम्हाला आशा नाही, आम्हाला आता विश्वास राहिला नाही, आता आम्हाला जगण्याची सर्व इच्छा मेलेली आहे. आणि अशा अवस्थेमध्ये आपण चुकीच्या मार्गाकडे वळतो. मग आता चांगला मार्ग तरी कसा सापडणार, ती बदलणार तरी कशी? आणि याच्याबद्दल जेव्हा आपण गंभीर्याने विचार करतो, तेव्हा आपल्याला एक गोष्ट कळते की आपण ज्या मंदिरात आहोत, त्या मंदिराचा राजा प्रभू येशू आहे. प्रेज द लॉर्ड. आणि येशू म्हणतो, जे माझ्या मागे चालतात त्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टीची कदापि वाण पडणार नाही. आणि हे सांगायची गरज नाही, आज आपण या मंदिरामध्ये आपण सांगायचे की ख्रिस्ती लोक या जगामध्ये सगळ्यात चांगले सेटल असलेले लोक आहे. ख्रिस्ती राष्ट्र सगळ्यात श्रीमंत राष्ट्र आहे. ख्रिस्ती लोक सगळ्यात बुद्धिमान लोक आहे. ख्रिस्ती लोक सगळ्यात चांगलं जीवन जगतात. ते काही सुरुवातीपासून काही अशा परिस्थितीमध्ये नव्हते, ते देखील गरीब होते, ते देखील अडचणीत होते, ते देखील विविध प्रकारच्या परिस्थितीमध्ये होते. परंतु आता ख्रिस्त त्यांच्या जीवनामध्ये, ख्रिस्त त्यांच्या नगरामध्ये, ख्रिस्त त्यांच्या राष्ट्रामध्ये आला आणि परिस्थिती बदलली. भारतामध्ये देखील जे ख्रिस्ती समाज आहे ते देखील एका काळी जे होता टाकलेला होता, विटाळलेला होता, पतित होता, त्यांना देखील कोणी विचारत नसे. परंतु जेव्हापासून त्यांनी येशूला पत्करलं, त्यांचं देखील जीवन बदललेलं आहे. आज ते देखील सन्मानाने जीवन जगतात. असं मी म्हणत नाही ते खूप श्रीमंत झालेले आहे. परंतु आपण जर बघितलं तर ख्रिस्ती लोकांची एक वेगळी ओळख आहे. ते शिकलेले आहे, त्यांना पायावर उभे आहे, ते मजबुतीने लढत आहे आणि ते निश्चितच आनंदित असं जीवन जगत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो, ख्रिसमस या सणाकडे जग एक फार वेगळ्या दृष्टिकोनाने बघत असताना आपल्याला एकच गोष्ट कळते की जेणे येशू जवळ जे आले
त्याला येशूने कदापि घालवून दिलं नाही. प्रेज द लॉर्ड. तू गरीब आहे, तुझं शिक्षण नाही, तू खालच्या जातीचा आहे, तू अयोग्य आहे, तू स्त्री आहे, नाही, येशूने जो आला त्याला येशूने आशीर्वाद दिलेला आहे. रक्तस्रावी स्त्री असो की ही शंभरोनी 5 नवरे करणारी, त्याला देखील येशूने म्हटलं नाही तू जा बाजूला. शिष्यांना आश्चर्य वाटलं की हा अशा स्त्रीशी का बोलतो, परंतु येशूने तरी देखील तिच्यासाठी देखील काम केलेलं आहे. आणि येशू ख्रिस्त म्हणतो, आहो कष्टी व भाराक्रांत जन हो मजकडे या. प्रेज द लॉर्ड. हे वचन आपल्याला माहित आहे. कष्टी आणि भाराक्रांत, तुमच्या समस्या आहे, तुमचे प्रॉब्लेम आहे, तुम्ही गरीब आहात, तुमच्या अडचणी आहे, तुमचे व्यसन आहे, तुमच्या घरामध्ये सर्व प्रकारचे सैतानाचे बंधन आहे, तुमच्या घरी कोणतीही गोष्ट चांगली होत नाही, तुम्ही पापाच्या खाली आहे, तुम्ही अंधकाराच्या सत्तामध्ये जगत आहे, तुम्ही माझ्याकडे या, तुम्ही माझ्याकडे या. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला शांती देणार आहे, ते ओझ मी हलकं करणार. आणि यामध्ये एक फार महत्वाची गोष्ट ही घडलेली आहे, आणि ती सगळ्यात महत्वाची, जे कोणताही धर्मशास्त्रामध्ये लिहिलं नाही, कोणत्याही देवाच्या बद्दल ही गोष्ट लिहिलेली नाही, की हे सगळं काही जे काही आहे, घाण, अत्याचार, पाप, चिखल, गरिबी, लबाडी, व्यभिचार, भ्रष्टता, हे मी काढून देणार नाही, तर मी हे वाहून नेणार आहे. प्रेज द लॉर्ड. इतर देव काढू शकतात किंवा इतर धर्मशास्त्रामध्ये ते घालून देते. येशूने म्हटलं नाही 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 नाही, ते घालवलं जाणार नाही, ते माझ्यावर टाका. आजच आपण मागच्या बाजूला जर कचऱ्या कुंडीकडे बघितलं, तर त्या कचरा कुंडीकडे बघितल्यानंतर आपल्याला नाक आणि डोळे बंद करून आपण फिरून जातो की नाही जातो का? कारण की तिथे घाण वास आहे, तिथे किडे कीटक आहे, तिथे दुर्गंध आहे, तिथे आपण बघू शकत नाही, वास घेऊ शकत नाही, अशी अवस्था आहे. तिथे मग कोणी जाऊ इच्छित का? नाही. येशूने अशा प्रकारचा कचरा, पापाचा, धर्माच्या स्वतःच्या डोक्यावर घेतला. आणि वचन काय सांगतं की त्याच्याकडे बघून लोक तोंड फिरवीत असे. बघा, हा देव आहे, हा देव आहे ज्याचा ख्रिसमस तुम्ही साजरा करत आहात. तो देव काय करतो? या सगळ्या घाण गलिच्छ जगातल्या शाप, पाप स्वतःवर घेतो आणि तुम्हाला आणि मला शुद्धता आणि पवित्रता आणि आनंद देतो. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला देतो. याचा अर्थ हा आहे की या घालवण्यासाठी आपण जर एखाद्या ट्रकच्या मागे गेलो ज्याच्यामध्ये कचरा गाजलेला आहे, तर आपण त्या ट्रकच्या मागून लगेच एकतर लांब जातो, लांब का त्याच्यातून वास येतो. आणि तो ट्रक जेव्हा ते सगळं कचरा घेऊन दुसऱ्या जागेला जाऊन टाकतो, तेव्हा आपला परिसर काय होतो? शुद्ध. येशूने त्या ट्रक प्रमाणे सगळा कचरा आपल्यामध्ये सामावून घेतला आणि वधस्तंभावर तुमच्या आणि माझ्यासाठी प्राण दिले. प्रेज द लॉर्ड. यासाठी की तुम्हाला आणि मला यापुढे ते कचरामय, अशुद्ध, पापमय जीवन जगायचं नाही, तर तुम्हाला शुद्ध, पवित्र, स्वच्छ आणि उत्तम जीवन जगायचं. प्रेज द लॉर्ड. त्यासाठी तो कचरा कुंडी झाला आणि आम्ही शुद्ध आणि पवित्र झालो. प्रेज द लॉर्ड. या कचरा कुंडीमुळे आम्ही मरत होतो, आम्ही दबलेलो होतो, आम्ही शापित होतो, आमच्याकडे दुर्गंध येत होती, आम्ही जगातले सर्वात मोठे पापी म्हणून ओळखले जातो, परंतु आज आम्ही आशीर्वादित असे ओळखले जातो. प्रेज द लॉर्ड. कारण की आमच्या या सर्व कचऱ्याला येशूने वाहिलेलं आहे, हे पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. आणि त्यामुळे आमचा पाया काय आहे की आम्हाला हे काही मिळाले ते फुकट जरी मिळालं, परंतु त्याचं मोल येशूने दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आमच्या देवाने दिलेलं आहे. ते घालवून टाकलं नाही, तर ते घालवण्यासाठी त्यांनी स्वतःच जीवन दिलेलं आहे. आणि येशू त्या वधस्तंभावरून ओरडून म्हणतो, हे माझ्या बाप्पा, आहे माझा का तू त्याग केला? तू माझा का त्याग केला? कारण की पित्याने देखील परम पवित्र पुत्रास या जगामध्ये मानव म्हणून बघितलं, त्याने देखील या दुर्गंध आणि पापापासून तोंड फिरवलेलं आहे.
त्याला देखील आता हे बघवत नव्हतं, लोक पण बघत नव्हते, शिष्य पण पळून गेले, बापाने पण तोंड फिरवलं आणि अंधकारामध्ये तो आपले प्राण सोडत आहे. बघा किती मोठाचं मोलाचं बलिदान तुमच्यासाठी दिलं. आम्ही ख्रिसमस ट्री कडे बघतो, आम्ही ख्रिसमस फादर कडे बघतो, आम्ही लाइटिंग कडे बघतो, आम्ही स्टार कडे बघतो, परंतु याकडे केव्हा आपण बघणार? कारण की हे सगळं देण्यासाठी, एवढा मोठा आनंद देण्यासाठी येशू या जगामध्ये आला. पैसे, धन, जमिनी, इमारती, गाड्या, येशू आराम, हे येशूने स्वतःही घेतले नाही, तर तुम्हाला काय देणार? येशू काय म्हणतो? माझ्याकडे तर डोकं टेकायला देखील जागा नाही. येस, येशू असा स्पष्ट म्हणतो. परंतु त्यांनी एक गोष्ट सांगितली की आधी माझी धार्मिकता आणि माझ्या राज्यासाठी झटा, म्हणजे हे सर्व काही जे मी जगाला निर्मित करून दिलेलं आहे ते मी तुम्हाला देईन. प्रेज द लॉर्ड. पहिले येशू मग वैभव. परंतु मनुष्य म्हणतो पहिले वैभव दे मग येशू मी तुझ्या मागे चालेल. येशू म्हणतो अशा स्वार्थी लोक माझे लोक नाही, माझे लोक होऊ शकत नाही, कारण की मी सर्व स्वार्थ, सर्व वैभव सोडून या जगामध्ये आलो, तर तुम्हाला देखील हे सर्व सोडून माझ्या मागे यावं लागेल. प्रेज द लॉर्ड. त्यांनी पहिले आम्हाला शिकवलं की मी पण राजासनामध्ये राहतो, मी पण महालावर राहत होतो, माझ्याकडे पण सेवेचं दिवदूत आणि सैन्य होतं, परंतु ते सर्व मी सोडलं आणि गरिबांमध्ये वस्ती केली. मग तुम्ही कसे काय अपेक्षा ठेवतात की मी डायरेक्ट श्रीमंत होईल? मग देव प्रथम तुम्हाला त्याच्या राज्यासाठी आणि त्याच्या धार्मिकतेसाठी प्रयत्न करा, कारण की हे सार्वकालिक आहे. एक दिवस येणार, ही पृथ्वी पण नष्ट होणार, हे आकाश पण नष्ट होणार, ही इमारती पण नष्ट होणार, ही इमारत जी चर्च ती देखील नष्ट होणार, काही राहणार नाही. परंतु त्यामध्ये राहणारे जे व्यक्ती आहे, ज्याला आपण मंडळी म्हणतो, त्याच्यामध्ये एक आत्मा आहे, त्याला मरण नाही, त्याला मरण नाही. आणि लोकांना काय वाटतं? अरे जाऊ द्या, एकदाचा जीव संपून टाका, सर्व काही संपून जाईल. संपलं. तुम्ही जगाच्या संकटाला, समस्याला, क्लेशाला कंटाळून जर आपला जीव दिला तर सगळं काही संपलं. तुम्ही मरता नाही कष्टी म्हणून मेले, आणि मेल्याच्या नंतर देखील तुम्हाला कष्टात जावं लागेल. परिस्थिती बदलणार नाही, भयानक परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतःला टाकत आहे आणि याची जाण त्यांना नसते. अशा समयी त्यांना मुक्त करण्यासाठी एकच गरज आहे आणि ती ताकद आहे प्रभू येशू मध्ये. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी तुमचा आणि माझा पाया आहे तरी कशावर, हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं. जर तुम्ही आरोग्यासाठी मंदिरामध्ये येत आहे, जर तुम्हाला आनंद, तुम्ही सेलिब्रेशनसाठी मंदिरात येते, तर निश्चितच काही गोष्टी मिळवणार. असं नाही की आरोग्य मिळणार नाही. मंदिर येशू के पास येतात, त्याला देतो येशू, पण त्याच्या हे काही गोष्टी क्षणिक आहे. येशूने जर कोणाला बरं केलं तर तो आजारीच कधी पडणार नाही, असं आहे का? पवित्र शास्त्रामध्ये येशूने काही लोकांना मृत्यूपासून जीवित केलं है ना, आणि तो मेलेला होता आणि त्याला उठवलं, जसं लाजरचं उदाहरण आहे. मग तो कधी मेलाच नाही का? नाही. जगामध्ये जी गोष्ट आहे, जसं एक सूर्य आहे, दिवस देतो, रात्र आहे, चंद्रमा आहे, म्हणजे दिवस आणि रात्र, त्याचप्रमाणे सुख आणि दुःख, त्याचप्रमाणे जीवन पण आहे, त्या मृत्यू पण आहे. हे सगळं काही येणार, परंतु याच्या पलीकडे एक जीवन आहे. येशू म्हणतो ते सार्वकालिक आहे. तिथे हृदय पण नाही, तिथे दिवस पण नाही, तिथे रात्र पण नाही, तिथे रडणं पण नाही, तिथे आजार पण नाही, तिथे व्याधी पण नाही, आणि तिथे आनंदीचा आनंद आहे. प्रेज द लॉर्ड. तिथे मी तुम्हाला घेऊन चाललो आहे. प्रेज द लॉर्ड. इथे तुमचं जीवन 80 वर्ष, 70 ते 80 वर्ष आहे, परंतु तिथे तुम्हाला युगानुयुग जगायचं आहे. तुम्ही 70-80 वर्षामध्ये जर ते युगानुगाचं जीवन देणारा येशूचा स्वीकार करत नाही, तर येणाऱ्या सार्वकालिक जीवनामध्ये तुम्हाला आनंद मिळणार नाही. या जीवनामध्ये तुम्ही जर आनंद शोधत आहे, तर तुमचा आनंदाचा पाया प्रभू येशूच आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हा पाया जगामध्ये ज्या लोकांना सापडलेला आहे, किंवा ज्या लोकांनी त्याचकडे बघितलेला आहे,
त्यांचं जीवन प्रकाशित झालेलं आहे, त्यांचं जीवन आशीर्वादित असं झालेलं आहे. आणि त्यामुळे जेव्हा आपण मत्तेकृ शुभ वर्तमानामध्ये जातो आणि त्यामध्ये आपण बघतो की वचन 7वा अध्याय आणि 25वा वचन की मग पाऊस आला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, ते पडले नाही कारण की त्याचा पाया खडकावर घातला होता. यस, आज ख्रिस्ती समाज आणि इतर समाज सगळ्यांना सुख दुःख सारखे. ख्रिस्ती लोक फार काय विशेष आहे असं नाही. पाऊस त्यांच्यावरही पडतो, जे ख्रिस्ताला मानत नाही त्यांच्यावरही पाऊस पडतो. सूर्य त्यांच्यावर आहे, ह्याच्यावर आहे. आजार त्यांच्याकडे, आजार ह्यांच्याकडे पण येतात. त्याच्याकडे गरिबी आहे, ह्यांच्याकडे पण गरिबी येते. ह्यांच्याकडे मृत्यू आहे, अधार्मिक लोकांच्याकडे जसं मृत्यू आहे, विश्वासणाऱ्यांच्याकडे मृत्यू आहे. सगळे काही सारखंच आहे. परंतु फरक हाच आहे की जे विश्वास ठेवत नाही त्यांच्यावर वादळ वारा तुफान आला ते कोसळतात. ते जग व जगातल्या गोष्टी म्हणजे व्यसन, आत्महत्या आणि निराशामध्ये जातात. परंतु जे विश्वासात जातात, प्रार्थनेत चालतात, ते उज्जळ होतात, ते चमकतात. कारण की त्यांना माहित आहे की माझा येशू वादळ वाऱ्याला थांब म्हटला तरी वादळ वारा थांबणार आहे. प्रेज द लॉर्ड. शद्रक मेशक अबेदनको त्याला राजा म्हणतो, जर तू या मूर्तीला नमन करशील तर मग मी तुला माफी देतो, नाही तर 7 पट तप्त अग्नीमध्ये मी टाकणार आहे. तू म्हणतो राजा तुला जे करायचं ते कर, परंतु आम्ही त्याच्या समोर नमन करणार नाही. आमचा देव आमच्या बरोबर आहे आणि आमचा देव जर इच्छा असेल तर तो यातूनही आम्हाला वाचवेल, आणि नाही वाचवलं तरी काही देखील हरकत आहे. कारण की जगणे हे मला ख्रिस्त, मरणे हे मला लॉस नाहीये, आशीर्वादच आहे. आणि काय झालेलं आहे, अग्नी पण त्यांना जाळू शकली नाही, कारण की तिथे प्रभू येशू त्यांच्या बरोबर होता. प्रेज द लॉर्ड. पेत्र पाण्यात बुडाला नाही, तो पाण्यावर चालला, कारण की येशू त्याच्या बरोबर चालत होता आणि तो येशूकडे बघत होता. प्रेज द लॉर्ड. यस, वचन आम्हाला सांगतं की अग्नी देखील तुला पोळावायचा नाही, जल देखील तुला बुडावायचं नाही, कारण की तू माझ्या दृष्टीने अमोल आहे. ह्याचा अर्थ हा आहे की आपण पाण्यावर चाललो तर बुडणार नाही, निश्चितच नाही. हा एक संकेत आहे की यस, जोपर्यंत येशू तुमच्या बरोबर आहे तेव्हा जगातली कोणतीही शक्ती जी अग्नी ज्यांना भस्मसात करू शकते ती तुम्हाला भस्मसात करू शकत नाही. तर तुम्हाला चमकवणार, काय करणार, तुम्हाला चमकवणार, कारण की तुम्ही सोने आहात. आणि सोनं अग्नीमध्ये टाकल्यानंतर काय करतं, उजळतं, चमकतं. पाणी तुम्हाला बुडवणार नाही. का नाही बुडवणार, कारण की तुम्हाला प्रभूने ती ताकद दिलेली आहे. कारण की पाणी हे देवाचं वचनाचं पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. आणि यामुळे प्रियानो, हे देवाने निर्मित केलेली गोष्टी तुम्हाला मारावायची नाही, तुम्हाला संपवायचे देखील नाही. परंतु आम्ही घाबरतो, आम्ही भयभीत होतो. का? कारण की आमचा पाया विश्वासावर नाही, आमचा पाया मजबूत नाही. आणि या दिवसामध्ये तुम्हाला आणि मला काही गोष्टी जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे, कारण की तो पाया जो येशू मध्ये आहे. इब्रिकरास पत्र वाचूया आपण. इब्रिकरास पत्र याचा अध्याय 5 आणि वचन 12 आणि 13. इब्रिकरास पत्र. वास्तविक इतक्या काळात तुम्ही शिक्षक व्हायला पाहिजे होता, पण तुम्हाला देवाच्या वचनाची मुळाशी पुन्हा कोणती शिकवण्याची जरुरी आहे. तरी देखील आता तुम्हाला ABCD शिकवण्याची गरज पडत आहे. तुम्हाला जर शिक्षक व्हायला पाहिजे तर लोकांना शिकवायला पाहिजे होतं. तुम्ही अद्याप ABCDच करत आहे. पुढे आणि तुम्हाला दुधाची गरज आहे, जड अन्न चालत नाही असे तुम्ही. हा, लहान लेकरं जे भातेचं दूध पितात किंवा बाटलीचं दूध पितात, आता तुम्ही 40 आणि 50 वर्षाचे झाले तरी दूधच पिताय. ते म्हणतात नाही नाही, माझ्यामध्ये ताकद नाही, मला माझे दात काम करत नाही, माझ्या गिळण्याची ताकद नाही, त्यामुळे ABCD दूधच करत आहे तुम्ही. कधी तुम्ही इथे लिहिलेल्या व्यक्तीप्रमाणे मजबूत आणि वयस्क होणार. पुढे महत्वाच्या वचनाशी
अप्रचित असतो. कारण की धार्मिकता आणि पाया जो आहे तो मजबूत असतो. जसं एक वडील आहे, 40 आणि 20 आणि 25 वर्षाचा व्यक्ती आहे, तो पायावर उभा राहिला तर त्याला सहसा कोणी पाडू शकत नाही. लहान बाळ चालतं तर थोडासा धक्का जरी लागला तरी पडतो तो, परंतु 20-25 वर्षाचा धक्का लागला तर पडेल का? नाही, स्वतःला सावरून घेईल. परंतु तुम्ही दनादर खालीच पडताय अद्याप. पुढे तो बालक आहे, पण ज्याच्या ज्ञानेंद्रियांना वैवाहिक चांगले समज ज्ञानेंद्रियला वहिवाटे म्हणजे डोळे, कान, बोलणं ह्याच्याद्वारे चांगल्या गोष्टी तुम्हाला करता येते. तोंडाच्या द्वारे, मुखाच्या द्वारे तुम्ही बोलत आहात, कानाच्या द्वारे उत्तम गोष्टी ऐकत आहात, डोळ्याच्या द्वारे चांगल्या चांगल्या गोष्टी बघत आहात. अशा अशा लोकांसारखी जड अन्न तुमच्यामध्ये असणं गरजेचं. तुम्ही जिथेच्या तिथेच नुसतं वचन ऐकून आशीर्वाद मिळत नाही. नुसतं वचनच तुम्ही ऐकतात आणि म्हणता वा वा वा, आज खूप सुंदर वचन ऐकायला मिळालं, वा वा वा, आज पाळक साहेब खूप चांगले बोलले, वा वा, मला खूप आशीर्वाद मिळाला. यस, चांगली गोष्ट आहे. परंतु तिथेच आहे तुम्ही. अहो, तुम्ही किती दिवस ऐकणारे 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 व्हा, तुम्ही कधी बोलणार? जर एबीसीडी 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 तुम्ही शिकत राहणार तर तुम्ही वाचतच शिकण्याचंच नाहीये, तर येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही शिकवणार. येशू म्हणतो तुम्ही आता मोठे झालेले आहे, आता तुम्ही विद्यार्थी नाही तर तुम्ही शिक्षक व्हावे. प्रेज द लॉर्ड. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की येशू ख्रिस्त निश्चितच अख्खी जगामध्ये पोहोचला नाही. येशू ख्रिस्त सर्व जगात कानाकोपऱ्यामध्ये गेला नाही. तर ज्यांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलं, त्यांनी येशू ख्रिस्ताला जाणून घेतलं आणि ते लोक शिक्षक म्हणून, वचनाचे पाळक म्हणून, सुवार्तिक म्हणून लोकांना येशू काय आहे हे सांगू लागले. हे सांगू लागले. कोण लोक होते ते काय फार ज्ञानी होते असे नाही. आपण बघितलं मासे धरणारे लोक होते, ते सामान्य कार्पेंटर, शेतकरी होते, मेंढपाळ होते, असे लोक होते ते. परंतु त्यांनी वचन नुसते ऐकलं नाही, तर त्यांनी वचन साठवलं आणि ते वचन बोलू लागले. आज आपण आपल्या चर्चमध्ये निश्चितच एक क्लास चालवतो ज्याला साक्षरता सांगतो की प्रत्येकाला हे वाचता यायला पाहिजे. बरोबर आहे ना? लिहिता वाचता यायला पाहिजे, निदान वाचता तरी यायला पाहिजे. यासाठी की तुम्ही ते वाचणार आणि ते वाचल्यानंतर ग्रहण करणार आणि इतरांना देखील सांगणार की यामध्ये मला काय मिळालेलं आहे. कारण की उद्या लोक म्हणतील की तू जे काही तू मला सांगते ते मला खूप आनंद वाटलं, सांग बायबलमध्ये कुठे आहे, सांग बायबलमध्ये वाचून दाखव. तर आम्हाला म्हणतं आम्हाला तर वाचताच येत नाही. आणि हेच ख्रिश्चनिटीची सगळ्यात मोठी ओळख आहे की सर्वात प्रथम जर जगामध्ये साक्षरता, वाचणं लिहिणं जर कोणी शिकवलं असेल तर ख्रिश्चन लोकांनीच केलं. आणि आज देखील ख्रिश्चन शाळेमध्ये शिक्षणाच्या बद्दल किती आग्रही लोक आहेत. नाही, लिहिता यायला पाहिजे, वाचता यायला पाहिजे. ख्रिश्चन लोकांमध्ये जवळपास 99% लोकांना लिहिता वाचता येतं. कारण की आम्हाला जर हे लिहिता वाचता येत नाही तर आम्ही नाकाम आहोत किंवा कामाचे नाही असं नाही, परंतु आम्हाला अनेक आशीर्वादापासून दूर किंवा वंचित राहावं लागणार. आणि यासाठी वचन आम्हाला हे शिकतं की तुम्ही नुसतं ऐकणारे असू नका. इथे प्रवचन जे होत आहे ते तुम्ही ऐका, घरी जाऊन वाचा. त्या वचनातून जसं पाळक साहेबांनी सांगितलं तर तुमच्याशी देव आणखीन वेगळ्या प्रकारे बोलल. प्रेज द लॉर्ड. तेच तुम्ही जेव्हा दुसऱ्यांशी बोलणार तेव्हा त्यांच्याशी देव आणखीन वेगळ्या प्रकारे बोलणार. आणि जेव्हा तो बोलतो तेव्हा तुमच्याद्वारे काय होतं, आनंद लोकांमध्ये प्रसरित होतो. आणि ख्रिसमसच्या दिवस रोज ख्रिस्त जयंती यापुढे रोज ऐसे गरीता का, म्हणजे आपल्याला नुसता 25 डिसेंबर किंवा न्यू इयर पुरता आनंद नाही, तर जो आनंद मला मिळालेला आहे तो दररोज माझ्याकडे आहे आणि तो दररोज वाटायचा आहे. काही लोकांना वाटतं की नाही बस ख्रिसमस झाला आता झालं सगळं काय संपलं, परत नाही नाही नाही. तुम्हाला जो आनंद मिळालेला आहे देवाचं वचन सांगतं तो तुमच्यापासून कोणी देखील हिरावून घेऊ शकत नाही.
बोला, हिरावून घेऊ शकत नाही. नाही, कोणी नाही की नाही. काय की सैतानाची ताकद नाहीये. जर तुमच्यामध्ये येशू आहे तर सैतान तुम्हाला काय करू शकतो का? नाही. जर तुमच्यामध्ये येशू आहे तर वादळ तुफान तुम्हाला काय करू शकतं का? नाही. येस, अडचणी येतील, प्रॉब्लेम येतील, परंतु परत एक बार धार्मिक 7 वेळेस पडला तरी उठेल. प्रेज द लॉर्ड. हा, परंतु जो अधार्मिक आहे किंवा जो दुष्ट आहे तो पडेल तर सपशेल आपटेल, तो परत उठणार नाही. आम्हाला माहित आहे, आम्ही आज पडू उद्या परत उठू. लोक म्हणतात, अरे अरे हे किती चमत्कार झाला. आमच्या जीवनामध्ये जर असं घडलं असतं तर आम्ही उठलोच नसतो, परंतु हा परत एक बार उठला आहे. हा परत एक बार उठलेला आहे आणि याद्वारे प्रभू आम्हाला अनेकदा आपटतो, यासाठी की पडलेले लोक आमच्याकडे बघतील की हा पडलेला आहे, ते हसतील. परंतु काही समयाने म्हणतील, अरे हा तर किती मजबूतीने परत एकदा उभा राहिलेला, आता मी देखील ह्याच्यासारखा उभा राहणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ही तुमची माझी ताकद आहे. आणि यासाठी प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभ घेऊन अनेकदा पडला खाली आणि परत एक बार वधस्तंभ घेऊन उठला आणि तो चालू लागला. का? कारण की त्याला माहित आहे की येणाऱ्या दिवसामध्ये हे लोक देखील पडतील, हे लोक देखील आपटतील, परंतु परत एक बार मी यांना उचलेल, मी यांना उभा करेल. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे तुमचं चढणं, पडणं, आपटणं, कोसळणं, समस्या, हे या सर्व गोष्टी हे तुमच्यासाठी आशीर्वादच घेऊन येणार. आणि त्यामुळे परमेश्वराचं वचन आम्हाला हे सांगतं की वादळ सुटलं, पूर आला, इतर घर पडले, परंतु जो ख्रिस्त म्हटलेला खडकावर जे रचलेले आहे त्याला काही देखील झालेलं नाही. त्याला काही देखील झालेलं नाही. आज तुमच्या घरामध्ये तुम्ही म्हणते, अहो पाळसाहेब असं कसं काय? इथे हे घर कोणतं आहे? हे घर म्हणजे आमचं हृदय आहे. हे घरचा अर्थ हा नाही की ज्या घरामध्ये आम्ही राहतो त्या घराबद्दल किंवा या मंदिराबद्दल बोलतो. ही इमारत जी आहे ती विटा, सिमेंट आणि दगडाने बांधलेली इमारत आहे. त्याच्याबद्दल येशू बोलत, ती आमचं हृदय मध्ये राहणार घर आहे. प्रेज द लॉर्ड. येऊ द्या वादळ, येऊ द्या तुफान, येऊ द्या अडचणी, परंतु ते कधी देखील पडणार नाही. ते मजबूतीने उभं राहणार आहे. कारण की त्या घरामध्ये कोण राहतो? येशू राहतो. आणि त्या घराचा पाया देखील कोण आहे? येशू आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी आज आपण या पवित्र मंदिरामध्ये आलो असताना येशू ख्रिस्त तुम्हाला तसं प्रकारे मजबूत बनवू इच्छितो. ज्याचा आनंद आहे तो कोणी देखील हिरावून घेऊ शकत नाही. आणि यामुळे आम्हाला त्या विश्वासामध्ये वाढण्याची गरज आहे, त्या विश्वासामध्ये चालण्याची गरज आहे. आमच्याकडे गरिबी आली, आमच्याकडे आजारपण आलं, आमच्या घरामध्ये मृत्यू आली, आमच्या घरामध्ये भांडणं झाली की आम्ही डळमळीत होऊन जातो, आम्ही निराश होऊन जातो. घाबरू नका, येशू आहे ना. येशूच्याकडे प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. की येशू मी तुझ्या मागे चालते, येशू मी तुझ्या पुढे चालतो. माझ्या मुलाचा प्रॉब्लेम आहे, नोकरीचा प्रॉब्लेम आहे, माझ्या पगाराचा पैशाचा प्रॉब्लेम आहे, माझ्या शिक्षणाचा प्रॉब्लेम आहे, माझ्या घरामध्ये वाद भांडणं आहे, माझ्या घरामध्ये व्यसन आहे. प्रभू तू आहे ना. आणि आपण येशूकडे जेव्हा या सर्व मागण्या घेऊन जाऊ, येशू तुम्हाला मुक्त करेल. तू बघल की हा माझ्या नावाने झगडत आहे, लढत आहे. प्रेज द लॉर्ड. याचा किती मजबूत विश्वास आहे. हा घाबरत नाही, हा लढत आहे. हा लगेच घाबरून दारू प्यायला गेलेला की लगेच घर सोडून गेलेला आहे, लगेच तोंड फिरून गेलेला नाही. तो म्हणतो मी माझ्या येशूवर विश्वास ठेवतो. मला माहित आहे जरी आज मी अश्रुपूर्ण नेत्राने पेरणी करत आहे, परंतु येणाऱ्या दिवस जेव्हा सकाळ होईल मी हर्षभरित नेत्राने कापणी करणार आहे. कारण की मी काय झालेलं आहे, पीक मिळवणारा झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. यस, आज तुम्ही रडत आहात, आज तुम्ही कष्टी आहात, आज तुम्ही दुःखी आहात, परंतु येशू असं म्हणतो की मी तुझे अश्रू पुसणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचं वचन आम्हाला सांगतं की मी तुमच्या अश्रूंची मोजमाप करतो. यस, मोजमाप करतो. म्हणजे याचा अर्थ काय? आपण काय म्हणाव, पण काय कामाचा देव, रडू तर देतो ना आम्हाला. अश्रूची मोजमाप करतो म्हणजे काय?
अश्रू तर येतील ना डोळ्यात, की नाही येईल? हा, अश्रू ये ना. जसे या लोकांमध्ये तसे या लोकांचं, तुम्ही काय वेगळे स्पेशल थोडी आहे, तुमच्यामध्ये अश्रू येणार. पण येशू म्हणतो तुझे अश्रू मोलवान आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु का रडतात तुम्ही? मोजमाप का केले जाते ह्याचा विचार करा. हो प्रियांनो, जग व जगातले लोक, गरिबी आली, आजारपण आले, मृत्यू झाला, भांडणं झाले तर रडतात. पण ख्रिस्ती लोक जेव्हा दुसरे जण दुःखामध्ये, क्लेशामध्ये, संकटामध्ये, त्यांच्यासाठी रडून प्रार्थना करतात. प्रेज द लॉर्ड. की माझा भाऊ, माझी बहीण, माझे शेजारी, माझ्या परिस्थितीमध्ये देवा मी रडून प्रार्थना करतो. ठीक आहे, मी कसंही असो, परंतु माझ्या भावाला, माझ्या बहिणीला, माझ्या शेजारीला या दुःखातून तू बाहेर काढ. आणि असे अश्रू, ज्याला विश्वासाचे अश्रू म्हणतात, देव त्याची मोजमाप करतो. प्रेज द लॉर्ड. त्याची मोजमाप करतो. असं नाही की तुम्ही मी तर घेर मेलो आता माझं काहीच करणं नाही, हे नाही अश्रू, हे अविश्वासाचे अश्रू. मला विश्वास आहे येशू की माझी ही इतरांसाठी केलेली अश्रू ढाळलेली प्रार्थना, माझ्या मुलांसाठी विश्वासाची प्रार्थना, माझ्या बायकोसाठी विश्वासाची प्रार्थना, माझ्या नवऱ्यासाठी विश्वासाची प्रार्थना, आणि त्याच्यासाठी मी ढाळलेले अश्रू व्यर्थ जाणार नाही. व्यर्थ जाणार नाही. कारण की ते अश्रू येशू बघतो आणि त्याचं प्रतिफळ मला देतो. परंतु अश्रू यायला हवे. अश्रू यायला, ही तुमची मजबूती आहे. यस, ही तुमची ताकद आहे. कारण की लवकरच येशू नुसतं अश्रू पुसणार नाही, तर परिस्थिती बदलणार. परिस्थिती कितीही गंभीर असो ते बदलणार. आणि यासाठी एकच गोष्ट लक्षात ठेवा की ख्रिस्ती जीवनामध्ये दोनच भाग असतात. एक तर तुम्ही पुढे जातात, एक तर तुम्ही मागे जातात. आज तुम्हाला लक्षात ठेवा, जर ख्रिस्त म्हटलेल्या पायावर तुम्ही तर पुढे पुढे जाणार. ज्या समय तुम्ही ख्रिस्त सोडून देणार आणि जग व जगातल्या गोष्टींवर विश्वास ठेवणार, तुम्ही मागे पडणार. जसं एक झाड आहे, एक तर ते वाढेल, नाही तर ते सुकून जळून जाईल. तिथलच्या तिथे राहणार नाही. कोणतं पण झाड आहे ते तिथलच्या तिथेच राहतं का? नाही. ते जर मुळ जमिनीमध्ये आहे तर ते पाणी देव अगर न देव ते वाढतच जाणार, नाहीतर सुकून जाणार. त्याचप्रमाणे आमचं आत्मिक जीवन आहे, प्रत्येकाचं आत्मिक जीवन. एक तर तुम्ही पुढे 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 चालणार, नाही तर मागे मागे चालणार. स्थिरता कुठेच नाही तुम्हाला, की आम्ही थांबून गेलेलो नाही. आणि जिथे थांबलेले आहे त्याच्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तू थंड पण नाही आणि तू उष्ण पण नाही, तू कोमट आहे. त्यामुळे मी माझ्या तोंडातून तुला उकळून देणार. असे लोक देवाच्या काही देखील कामाचे नाही. आणि यासाठी प्रियांनो, दररोज वचनामध्ये वाढणं म्हणजे ख्रिस्ताच्या द्वारे उभारलेली ही तुमची इमारत, याचा पाया मजबूत करणे होय. ह्याचा पाया मजबूत करणे होय. आज प्रभू येशू ख्रिस्त हे सांगतो की तुम्ही तर म्हणता माझ्या मुलांचं काय होणार, तुम्ही तर म्हणतात माझ्या बायकोचं काय होणार, तुम्ही तर म्हणता माझ्या येशू म्हणतो मी घराण्यांना आशीर्वाद देणारा गौरी बापा. प्रेज द लॉर्ड. त्याचं वचन आम्हाला हे सांगतं की जे धार्मिक सात्विकपणे चालतो त्याच्या पुढे त्याचे मुलं धन्य होतील. प्रेज द लॉर्ड. अरे आज तुम्ही धार्मिकता दाखवा, त्याच्या वचनामध्ये चाला, प्रार्थनेमध्ये चाला. बघा, कदाचित तुम्हाला अनेक गोष्टी आज मिळणार नाही, परंतु तुमच्या घरामध्ये शांती आहे, तुमच्या घरामध्ये बरकत आहे. कदाचित तुम्ही फार घरदार बांधणार नाही, भाड्याच्या घरातच राहत होते, भाड्याच्या घरामध्येच आयुष्यभर राहणार, परंतु तुमची मुलं जे तुमची देवाने दिलेलं धन आहे ते देवामध्ये जेव्हा सुरक्षित राहतील, येणाऱ्या दिवसामध्ये त्यांच्या जीवनामध्ये तुम्हाला समृद्धी दिसेल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस. तुम्ही आणि मी कोणासाठी जगतो? तुम्ही आणि मी म्हणणार की आमच्या मुलाबाळांसाठी जगत आहोत, आमच्या मुलाबाळांचं कल्याण व्हावं, आमच्या येणाऱ्या पिढीचं भविष्य व्हावं. आमचं काय आता असं दिवस जिंकून जातील. यस, खरी गोष्ट आहे. परंतु त्यांचं जीवन कशामुळे? पैशामुळे. त्यांचं जीवन काय त्यांना उच्च शिक्षण दिलं त्याच्यामुळे? उच्च शिक्षित लोक सगळे काही लोक सगळेच काही प्रगती करत असं नाही. कालच मी बघत होतो टीव्हीवर, अनेक इंजिनियर आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, आणि त्याने बायको मला खूप छळते असं म्हणून आत्महत्या करून घेतली. कितीतरी पैसेवाले लोक आहे जे उच्च शिक्षित आहे, ते जीवाचे म्हणजे पैसा आहे, धन आहे, पद आहे, सगळं काय आहे, परंतु शांतीच नाही.
हो प्रियानो, देव देतो तशी शांती जर तुमच्यामध्ये आहे, तुमच्या घरामध्ये आहे, तुमच्या मुलामुळे आहे, तर देव तुमचं घर समृद्ध करेल. प्रेज द लॉर्ड. कारण की समृद्धी पैशामुळे नाही, समृद्धी शिक्षणामुळे नाही, कारण की या सगळ्या जगिक गोष्टी आहे. समृद्धी येशूमुळे आहे. आणि त्यासाठी तो पाया जो समृद्धीकडे तुम्हाला घेऊन जातो, त्याचं नाव जर येशू आहे, तर तो मजबूत करा, त्याला मजबूती द्या. कारण की ते जर तुमच्या घरामध्ये, तुमच्या जीवनामध्ये असेल, तर येणाऱ्या दिवसामध्ये संकट आले, वादळ आला, घाबरणार नाही. तुमची मुलं पण बघतील, माझी मम्मी, माझी डॅडी हे घाबरले नाही, भयभीत झाले नाही, ते प्रार्थना करत होते, ते विश्वास दाखवत होते, आणि ते स्वतःसाठी नाही, ते दुसऱ्यांसाठी झटत होते. आणि त्याचा परिणाम हा झाला की देवाने त्यांना तर दुसऱ्यांना तर आशीर्वाद दिला, आमच्या आई वडिलांना सुखरूप ठेवलं, आणि ती गोष्ट ते देखील शिकतील. नाही तर मुलं म्हणतील, अरे आमच्या घरामध्ये प्रॉब्लेम आले, आमच्याकडे भांडणं झाले, मग माझी डॅडी काय करायचे, माझे डॅडी पटकन गाडी काढायचे, जायचे दारूच्या दुकानावर दारू पित बसायचे. मी पण तेच करणार आहे. हो, त्यांना एक शिक्षण मिळालं ना, हेच तर शिकले ना ते, की माझ्या घरामध्ये आई वडिलांचा वाद व्हायचा, मम्मी यायची, भांडे फेकायची, भांडे लोटायची, शिव्या द्यायची. मग बोरी म्हणतील आम्ही तसंच करायला पाहिजे. हे शिक्षण आपण देत आहोत आपल्या मुलाबाळांना. आणि जर ते शिक्षण देत आहोत, तर मुलं काय करणार आहे, ते शिकणार, हे शिकणार आहे. हे नुसतं गरीबसाठी नाही, प्रत्येकासाठी आहे. हे सगळ्यांसाठीच लागू पडतं. कारण की आम्ही जे काही पेरतो तेच उगवतो. जर तुम्ही उत्तम पेरलं तर उत्तम होणार. तुम्ही आपल्या मुलाबाळांना हेच आदर्श दिलेले, हे चित्र उभं केलेले, तर मुलं बाळा काय वेगळं करणार आहे. एक लक्षात ठेवा की येणाऱ्या दिवसामध्ये परिस्थिती खूप सुधारेल असं वाटतं का तुम्हाला? आणखीन गंभीरच होत जाणार. गरिबी वाढणार, लोकसंख्या वाढणार, नोकऱ्या मिळणार नाही, परिस्थिती आणखीन गंभीर होणार. मग अशा समय तुम्हाला आणि मला काय करता येईल? तुम्ही काय व्यक्ती काय जगातली भारताची गरिबी दूर करू शकतात का? तुम्ही आणि मी नोकऱ्या निर्माण करू शकतो का? हे फार कठीण आहे. मग तुम्ही आणि मी आपल्या मुलांना मजबूत लढवय्ये बनवू शकतो ना. प्रेज द लॉर्ड. आमच्या येणाऱ्या पिढीला आपण हे तर सांगू शकतो की बघ तुझा बाप, तुझी आई बघ कशा प्रकारे काही नसताना आनंदाने जीवन जगले, सुखी जीवन जगले, प्रेमाने जीवन जगले. जर तू पण असं जगशील तर त्या समय देखील तू देखील, तुझं घर देखील आनंदित राहील. प्रेज द लॉर्ड. आणि हे आनंदाचा पाया येशू आहे. प्रेज द लॉर्ड. हा सौख्याचा पाया येशू आहे, हा विजयाचा पाया येशू आहे. आणि तो म्हणतो तुम्ही कसे पण आहे माझ्याकडे या, मी तुम्हाला आनंदाने शांती देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हा, हे आहे खरा ख्रिसमसचा आनंद. नुसतं लाइटिंग लावून जर लोक आनंदित राहायला लागते तर वर्षभर लाइटिंगच लावून ठेवली असते घराच्या बाहेर. जर नुसतं फराळाच्या द्वारेच घरात आनंद ठेवला असता तर लोक, श्रीमंत लोकांनी रोजच फराळ बनवून खाल्लं असतं आणि आनंद केला असता. परंतु लाइटिंग मध्ये आनंद नाही, फराळामध्ये आनंद नाही, पैशामध्ये आनंद नाही. मग आनंद आहे तरी कुठे? मग आनंद आहे तरी कुठे? आणि ह्याच आनंदाची, शांतीची शोध जगामध्ये निरंतर सुरू आहे. आणि ते शोध घेत अनेकांना जेव्हा ख्रिस्त लाभलेला आहे, त्यांचं जीवन बदललेलं आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांनी जगाला सांगितलंय की नाही, आम्हाला खरा आनंद सापडलेला आहे. 2000 वर्षापूर्वी जो प्रभू येशू ख्रिस्त जन्मलेला आहे, तो या जगामध्ये आनंद व शांती घेऊन आलेला आहे. आणि तो माझा घराचा, माझ्या जीवनाचा आधार आहे, तो माझा पाया आहे. आणि त्यामुळे मी मागे जाणार नाही, तर मी वर 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 जाणार. प्रेज द लॉर्ड. मी हे सांगितलं की ख्रिस्ती लोक कदाचित पैसे नसतील, धन नसतील, परंतु त्यांच्या पिढ्या आशीर्वादित 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 आशीर्वादितच जगणार आहे. कारण की त्यांनी खरा मार्ग निवडलेला आहे, सत्याचा मार्ग निवडलेला आहे, सार्वकालिक जीवनाचा मार्ग निवडलेला आहे. आणि त्यासाठी या सर्व गोष्टींच्या मागे आपण चालत असताना आज आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आम्ही कशा प्रकारे जीवन. 7व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे, 21 वचन वाचा. 7:21 मत्तय. मला 7वा अध्याय मत्तय 21. मला प्रभूजी प्रभूजी असं म्हणतात, प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या मंदिरात. यस. आता प्रत्येक गोष्ट
मध्ये प्रभूजी देवा 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 आपण 1001 म्हणा, 1,00,000 वेळेस लिहा वहीमध्ये किंवा हे मंत्रासारखं उच्चार कर, त्याने काय होणार नाही. कदाचित इतर ह्याच्यामध्ये सगळीकडे त्या गोष्टी चालतात की ते मंत्र सारखं 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 बोलत तुमचं कल्याण होईल. येशू म्हणतो त्याने काही कल्याण होणार नाही. मग कल्याण आणि भलं कशाने होतं बघा. जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा आमेन. अहो तुम्ही बोलण्याने नाही, कृतीने देवाला प्रसन्न करू शकतात. आणि आमची कृती ही ती जी आहे ती देवाला मान्य असणं, त्याच्या वचनामध्ये लिहिलेल्या आज्ञा पालनाकडे आनंद करतो. म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये तुम्ही बायबल वाचतात, प्रार्थना करतात, खूप चांगली गोष्ट आहे, परंतु त्यामध्ये लिहिलेले आज्ञा पालन जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये नाही तर ते सर्व काही शून्य आहे, व्यर्थ आहे. तुम्ही किती बायबलचं नाव घेतलं आणि चुकीचे काम करत राहिले, येशू 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 किती केलं, परंतु आज पण लबाडी आहे, द्वेष आहे, घृणा आहे, भांडणं आहे, तर त्याला काही देखील लाभ नाही. येशू ख्रिस्त म्हणतो माझ्या नावामध्ये ताकद आहे, बळ आहे, परंतु ते ताकद आणि बळ जे माझ्या आज्ञा चालतात त्यांच्यासाठी आहे. आपण इथे जर म्हणतो की येशूच्या नावामध्ये मी आज्ञा करतो, निघ, तर सैतान पळतो. पण सैतान काय बघतो? येशूचं नाव बघत असताना खरोखर येशूची जी आज्ञा आहे तो व्यक्तीमध्ये आहे किंवा नाही. नाही तर उलटा होईल, सैतान त्यालाच धरल. जर तुम्हाला ती ताकद नाही, तुमच्यामध्ये ते बळ नाही, ज्याच्यामध्ये येशू नाही, आणि तुम्ही जर डायरेक्ट म्हणायला लागले, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं की तो सैतानाने त्याच्यावर धडप घातली तोच घोडा वागडा पळाला. तर ही बाब लक्षात ठेवा, सैतान आणि परिस्थिती कोणाला ओळखते? तुम्हाला आणि मला ओळखत नाही. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येशू जो चांगले कृत्य करणारा येशू आहे त्याला परिस्थिती ओळखते, त्याला सैतान ओळखतो. प्रेज द लॉर्ड. आणि हा तुमचा माझा पाया आहे. नुसतं येशूचं नाव घेणं, येशूचं वचनाचं वारंवार वाचणं हे पुरेसं नाही. तर वचन सांगतं की तुमचा पाया येशूवर आहे, तर तुम्ही येशू सारखी कृती देखील करणार, येशूच्या वचनाचे आज्ञा पालन देखील करणार. आणि ते जर तुम्ही करतात तर तुम्ही माझी पुत्र आणि माझी कन्या आहात, आणि मग तुम्ही जे काही मागाल ते मी देईन. पहिले तुम्ही माझ्यामध्ये आणि माझी वचने जर तुमच्यामध्ये आहे. येशू ख्रिस्त काय म्हणतो? जर तुम्ही माझ्यामध्ये आहात आणि माझी वचने जर तुमच्यामध्ये आहे तर तुम्ही जे काही मागाल मी देईन. काय म्हटलं मला? तुम्ही माझ्यामध्ये, बोला माझ्यामध्ये, तुम्ही माझ्यामध्ये आणि माझी वचने. वचने म्हणजे काय? आज्ञा पालन. नुसते ह्याच्यामध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये काही मंत्र किंवा इथे तुम्हाला काही आज्ञा पालन जर माझ्यामध्ये आहे तर तुम्ही जे काही मागाल ते मी देईन. पण मग तुम्ही म्हणाल साहेब आम्हाला पैसा मिळेल का, आम्हाला फ्लॅट मिळेल का, आम्हाला आरोग्य मिळेल? येस, मिळेल, मिळेल. आताच मी बारामतीमध्ये चर्चमध्ये होतो आणि चर्चमध्ये घेत असताना आज माझी रील देखील खूप लोकांनी रील बघितलेली फेसबुकवर, आणि त्यामध्ये मी सांगितलं की आपण जेव्हा बँकेमध्ये जातो आणि एक लॉकर विकत घेतो, माहिती आहे लॉकर, माहिती आहे ना, तर त्याच्यामध्ये लॉकरमध्ये 2 चाव्या असतात. किती चाव्या असतात? 2. एक चावी कोणाकडे असते? आपण ज्यांनी लॉकर भाड्याने घेतलंय. दुसरी चावी कोणाकडे असते? बँककडे असते, बरोबर आहे. जो बँकर असतो त्याच्याकडे किंवा बँककडे असतो. दोघे सारी वेगवेगळ्या असतात का? चावी एकच चावी का नाही ठेवत? हा एक प्रश्न आहे ना. एक चावी येशूच्या हातामध्ये आणि एक चावी तुमच्याकडे दिलेली देवाने. प्रेज द लॉर्ड. येशूने 2000 वर्षापूर्वी चावी लावून उघडून तर निघून गेलेला आहे. आपण बँकेमध्ये गेलो आणि बँकरला चावी लावून गेल्यानंतर परत म्हणतो का हो परत यानं लावा? नाही, त्याने त्याचं काम केलेलं आहे. आता काय कोणी काम करायचं राहिलेलं आहे? मला चावी लावायची, मला चावी लावायची, परंतु मी चावी लावतच नाही. मी सारखं म्हणतो उघड उघड उघड. कसं काय उघडणं? अरे देव म्हणतो तुला ऑलरेडी मी देऊन टाकलेलं आहे. मी चावी लावून तुझ्यासाठी सगळे जे खजाने ते जे काही तुला हवे ते ठेवलेले आहात, पण तू तर चावी लाव ना तुझी. परंतु आज तुम्हाला विश्वासाची चावी, आशीर्वादाची चावी, निश्चित सामर्थ्याची चावीच नाही तुमच्याकडे.
आणि जर तुमच्याकडे चावी नाही तर मग उघडणार तरी कसं लॉकर? आज तुम्हाला आणि मला हेच इथे सांगितलंय की तुम्हाला आणि मला ती चावी दिलेली आहे, त्याच्यामध्ये सगळं काही तुम्हाला मिळणार आहे. परंतु ती चावी वापरणारा कोण असतो? तो निश्चितच त्याच्या मागे चालणारा मालक असतो. त्या लॉकर मध्ये कोणाची इस्टेट ठेवलेली आहे सांगा बरं? आपण शेजार आपलीच आहे ना. कोणाची ठेवलेली? आपलीच इस्टेट आहे. ते आपल्याला मिळणार नाही, ते कोणाला मिळणार? परंतु अनेकदा ते तसंच ठेवलेलं राहतं, आपण मरून जातो, ते मिळतच नाही आपल्याला कधी. का? कारण की आपल्याला विश्वासच नाही किंवा आपण ती चावी वापरलीच नाही. परंतु ती चावी कोण वापरू शकतो? ती चावी कोण वापरू शकतो? जो निश्चितच ते बँकेचे नियम पाळणारा व्यक्ती आहे. आज तुम्ही आणि मी जर देवाचे नियम पाळतो, देवाच्या आज्ञा पाळतो, तर आपण चुकीचं काही देखील मागणार? आपण दुसऱ्याच्या लॉकरमध्ये चावी लावणार नाही. लावलं तरी उघडणार आहे का? नाही. आपली चावी आपल्याच लॉकरला उघडणार आहे. देव म्हणतो ते उघडणार आहे, परंतु तू मागत असताना माझ्या योजनेरूप जेव्हा मागशील, हे वचनारूप मागशील, तू लगेच तुला देईल. परंतु तुम्ही जगातल्या सर्व काही गोष्टी मागतात, परंतु मला ज्या गोष्टी तुला द्यायच्या आहे तेच मागत नाही. आज ख्रिसमसच्या या समयामध्ये देवाची इच्छा आहे की तुम्ही आनंदित व्हावं. प्रेज द लॉर्ड. तुमच्या मनामध्ये शांती असावी. तुम्हाला या वर्षात आणि आपल्या संपूर्ण जीवनामध्ये सर्व प्रकारच्या उत्तम अशा गोष्टी, जे आत्मिक गोष्टी आहेत, त्या देखील मिळावा. पण तुम्ही म्हणतात की नाही नाही नाही, देवा मला पहिले हे दे, मला जगिक गोष्टी दे, मला गाडी दे, मला आरोग्य दे. देव म्हणतो अरे ते देईल मी बाळा, देईल मी, पहिले तू माझ्यामध्ये मजबूत तर हो. आणि अनेकदा काय होतं, आम्हाला गाडी मिळाली, आम्हाला फ्लॅट मिळाली, मग चर्चलाच येत नाही लोक. आज अनेक जण लोक चर्चला नाहीये का? सगळं काय मिळालं, नोकरी मिळाली मग नोकरीच करतो ना पाळक साहेब. लग्न झाला तर मी संसारच करतो ना पाळक साहेब. मला गाडी दिली मग गाडीच फिरवतो ना पाळक साहेब. मग ते सगळं, मग ही गोष्ट देवाने तुला दिलेली आहे. कोणी दिलेली? देवाने दिली. तर देवाकडे तू का नाही? गाडी आहे ना, ती आहे ना गाडीवर चर्चमध्ये. तुझ्या घरामध्ये सगळं काही चांगली नोकरी दिली ना, खिशे आहेत ना, पगार आहे ना, मग ये ना चर्चमध्ये. नाही, आणखीन पाहिजे मला. गाडी दिली तर मला एन्जॉय करा द्या गाडी. पैसे दिले तर पैसे मला कमवू द्या. आणखीन विवाह झाला तर आनंद घेऊ द्या. मला आता येशूची गरज नाही. परंतु जे पहिले येशूमध्ये वाढतात, जे येशूमध्ये मजबूत राहतात, त्यांना या गोष्टीची जाणीव आहे की येशूमुळे मला मिळालेलं आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा येशूचं मंदिर उघडणार, जेव्हा जेव्हा येशूचा मार्ग खुलावणार, मी येशूला भेटायला जाणार. प्रेज द लॉर्ड. त्याला थँक्यू म्हणण्यासाठी, त्याचे आभार मानण्यासाठी. आणि जेव्हा आपण असं करतो की येशू मला तू गाडी दिली, मी निरंतर तुझ्या मंदिरामध्ये येऊन तुला धन्यवाद देणार. प्रभू तुला धन्यवाद असो की मला सुंदर पती आणि पत्नी दिला, मी मंदिरात येऊन तुला थँक्यू म्हणणार आहे. मला सुंदर असे लेकरं दिले, मी त्याबद्दल आभार मानणार. याच लोकांना बंगले असतील, पण नीला मला छत दिलेला आहे, मला छप्पर दिलेला आहे, मी तिथे जाणार आणि आनंद मनवणार. यस, या सगळ्या गोष्टीबद्दल जे उपकारशील आहे, जे आनंदित आहे, जे हर्षित आहे, त्यांचा विश्वास मजबूत आहे की मला जे काही आज दिसतंय वर, त्याच्या खाली त्याचं सबब, त्याचं कारण कोण आहे? येशू आहे. येशू आहे. मग तो येशूकडे येऊन निरंतर येशूमध्ये चिटकून राहणार. येशूच्या विश्वासात, येशूच्या प्रार्थनेत, येशूच्या सेवेमध्ये तो राहणार. आणि येशू त्याला विश्वासात आणखीन 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 मजबूत करणार. आणि त्यामुळेच मी सांगितलं की जे धार्मिक सात्विकपणे चालतात, त्यांची मुलं देखील धन्य होतात. कारण की मुलं देखील म्हणतात, कुटुंब देखील म्हणतात की खरोखर माझे डॅडी चर्चच्या दिवशी, मंदिराच्या समय, प्रार्थनाचा समय कधी देखील चुकवत नाही. सकाळी उठतात, हातामध्ये बायबल घेतात आणि काय करतात? प्रार्थना करतात. रात्री झोपताना एकत्र येतात, प्रार्थना करतात. कधी देखील देवाच्या गोष्टी बोलतात, कोणतीही चुकीची गोष्ट करत नाही. रविवारच्या दिवशी, गुरुवारच्या दिवशी व इतर दिवशी रेग्युलर मंदिराला जातात. आम्हाला देखील हे तुमची ताकद आहे. कारण की ह्याच्यामुळे कोणती संकट समस्या जरी आली तरी तुम्ही पडणार नाही, तर परत एक वार येशू मध्ये उतरवलं जाणार. परंतु लोक पडल्यानंतर मग मंदिराकडे पळतात. अब हमको बचा, अब हमको सोडवा, आता आम्हाला.
अरे तू बाबा पडला आहे, परंतु मंदिरात असताना सेवेत असताना जर पडला, तुला प्रार्थना करण्याची गरज नाही, येशू स्वतःच तुला उठवाल. प्रेज द लॉर्ड. तुझ्या घरामध्ये अडचण आली, तुला मागायची गरज नाही, कारण की गुप्तदर्शी पित्याला माहित आहे की तुझ्या जीवनामध्ये काय आहे. प्रेज द लॉर्ड. तुझ्या पित्याला तुझी परिस्थिती माहित आहे, तुला सारखं सारखं रडण्याची मागण्याची गरज नाही, तो स्वतः तुझ्या परिस्थितीतून तुला बाहेर काढाल. परंतु आम्हाला ही वेळ काय येते सारखं सारखं रडायची गरज, कारण की आम्हाला माहित आहे आम्ही येशूमध्ये नाही, आम्ही येशूला सोडलेलं आहे. त्यामुळे आता आम्हाला पश्चाताप होतो की आम्ही येशूला सोडलं, म्हणून आपण रडतो, कंतन म्हणतो, पाळक साहेब या मंदिरामध्ये या आणि सगळ्या गोष्टी करा. हो प्रियानो, येशूने तुम्हाला आणि मला काय दिलेलं आहे, ते मजबूत पाया दिलेला आहे. त्या पायाकडे, त्या घराकडे, त्या आनंदाकडे जगाला बघू द्या. आणि जेव्हा जग त्याच्याकडे बघल, त्या पायाकडे बघल, तेव्हा ते म्हणतील की खरोखर यांचा पाया ख्रिस्त म्हटलेला खडकावा असलेला आहे. मग वादळ आला, वारा आला, तुफान आलं, ते पडलं नाही आणि लोक चकित झाले की ह्यांचं कुटुंब, ह्यांचा संसार, ह्यांचं जीवन आहे तरी केवढं मजबूत. आणि ते विचारतात की अरे बाळा, अरे भाऊ, अरे बहिणी, तू किती मजबूत, तुझी ताकद एवढी कशी आहे. तेव्हा तुम्ही आणि मी म्हणणार, माझी ताकद, मेरा बल येशू है. प्रेज द लॉर्ड. कारण की वादळ, वाडा, तुफान, समस्या हे येशूला कधी देखील पराभूत करू शकत नाही. आणि येशू माझ्या हृदयामध्ये, येशू माझ्या जीवनामध्ये, येशू माझ्या घरामध्ये राहतो. त्यामुळे माझा घराचा कोणी देखील नाश करू शकत नाही. आणि ही ताकद, हे बळ या दिवसामध्ये जेव्हा तुमच्यामध्ये आहे, तर तुमचा जो ख्रिसमस आहे तो आनंदाचा ख्रिसमस आहे. मग आता त्या घरामध्ये कदाचित पैसे नसतील, कदाचित पेंटिंग नसेल, कदाचित हवं तसं फराळाचं नसेल, कदाचित सुंदर सुंदर कपडे देखील नसतील, परंतु आनंद हा भरपुरीने असणार आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की हा जा येशू माझ्यासाठी 2000 वर्षपूर्वी जन्मला आहे आणि तो माझ्यावर प्रीती करतो. प्रेज द लॉर्ड. माझ्यासाठी माझा येशूने सर्व काही सोडून या जगात आलेला आहे. हा माझा आनंद आहे. प्रेज द लॉर्ड. यस, हा माझा आनंद आहे. आणि या आनंदाला घेण्यासाठी आज आपण या मंदिरामध्ये आलो असताना परत एक वार तपासा की तुमचं आत्मिक जीवन ख्रिस्तामध्ये कशावर आहे, किती मजबूत आहे, किती दृढ आहे, किती विश्वासू आहे, किती वचनामध्ये आहे. की आज देखील वचन आम्हाला सांगतं की आम्ही दूध पिणाऱ्या बालका समान आहोत, की आम्ही वयस्कतेकडे वाटचाल करत आहोत, दररोज वचनामध्ये वाढत आहोत, की तिथलच्या तिथेच आहोत, तिथलच्या तिथेच आहोत. नाही प्रियांनो, मेहनत करावी लागते. आपण आपलं घर चालवण्यासाठी परिश्रम करतो, आपण शिक्षणासाठी परिश्रम करतो, आपण नोकरीसाठी परिश्रम करतो. मग ह्याच्यासाठी काहीच नाही करायचं का? हे फुकट कसं काय मिळून जाईल तुम्हाला मला? अरे ह्याच्यासाठीच आणखीन आपल्याला परिश्रम. कारण की ह्याच्या जेव्हा तुम्ही अभ्यास करणार, ह्याच्यासाठी श्रम करणार, सैतान तुमच्या विरोधात उभा राहील ना. कदाचित जगातल्या गोष्टीसाठी सैतान तुम्हाला सपोर्ट पण करेल, पैसे कमवण्यासाठी सपोर्ट करेल, कदाचित तुम्हाला अनेक गोष्टी, परंतु हे जेव्हा तुम्ही हातात घेणार तर सैतान पण तुमच्यावर अटॅक करेल. कारण की त्याला माहिती आहे, हा जर विश्वनाथ प्रार्थना मजबूत झाला ना तर मला सगळ्यात पहिले पळवणार, मला धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे हे होणार. मग तुम्ही आणि मी हात धरतो आणि मोठे आशीर्वाद गमवतो. आज परत एक वार मी आपल्याला हेच विनंतीचं की ख्रिस्त ह्या आनंदाच्या समयामध्ये परत एक वार बघूया. या उर्वरित 15 दिवसामध्ये मी दररोज बायबल वाचल, मी दररोज प्रार्थना करल, मी दररोज माझ्या घरामध्ये येशूला समर्पित होईल. मी म्हणाल, येशू तू माझा खडक हो, तू माझा दुर्ग हो, तू माझा पाया हो. आणि बघा या 15 दिवसामध्येच जेव्हा आपण 31 तारखेला चर्चमध्ये येऊ, तेव्हा तुम्ही इथे उभे राहणार, म्हणणार की बघा 15 दिवसामध्ये मी हे सगळं काय केलं आणि माझ्या जीवनामध्ये अनेक गोष्टी जरी याने आला तरी आनंद आले, शांती आली, घरामध्ये ऐक्य झालं आणि आज मी समाधानी जीवन जगत आहे. प्रेज द लॉर्ड. अशी मी साक्ष देते, असा मी साक्ष देतो. आणि मग आपण म्हणणार की येणार नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं आणि समाधानाचं जाव, कारण की माझ्याकडे सुख आहे, तुमच्याकडे देखील असो. प्रार्थना करूया. प्रभू आम्ही धन्यवाद देत आहोत, कारण की खरोखर परत एक वार त्या पायाबद्दल मी विचार करत असताना, त्या पायाबद्दल परत एक वार मी गांभीर्याने विचार करत असताना मला या गोष्टीची जाणीव झाली की प्रभू तुझ्याशिवाय कोणताही पाया आहे तो व्यर्थ आहे.
आम्ही पैशावर घर उभारतो, आम्ही बुद्धिमत्तावर घर उभारतो, आम्ही पवित्र ज्ञानावर घर उभारतो, आम्ही पवित्र परमेश्वरा नोकरी आणि सर्व प्रकारच्या जगिक देहिकतेवर घर उभारतो. परंतु ते घर पडणार आहे, कारण ते वाळूवर बांधलेलं घर आहे, ते जगिक घर आहे, कोसळणार आहे. परंतु मी जर येशूमध्ये चालणार, मी येशूच्या मागे चालणार, किती वादळ आले, शैतानाने किती हल्ले केले, परिस्थिती किती विकट आली, तरी मी पडणार नाही, मी कोसळणार नाही. माझा देव, माझा येशू माझा हात धरल आणि मला परत एक वार उभं करल. कारण की पडलेला कोसळलेला व्यक्ती, धार्मिक व्यक्ती येशू तुझं वचन सांगतं कधी देखील मी बघितलं नाही. हो, ज्याने तुझकडे बघितलं ते प्रकाश पावले, त्याचं मुख लज्जेने कदापि काढवणार नाही. या पामराने धावा केला आणि तू ऐकला. यस येशू राजा, आमचं मुख अंधकारमय व्हावं, आम्ही रडणारे असावं, आम्ही पवित्र परमेश्वर म्यानमुख असावं, आम्ही चिंता आणि काळजीमध्ये असावं, आम्ही निराश असावं. हे देवा तू कधी देखील होऊ देणार नाही. आमचं मुख प्रकाशित, आमचं मुख आनंदित, आमचं मुख पवित्र परमेश्वर सुखी हे तू ठेवणे इच्छितो. कारण की आजच्या हृदयामध्ये येशू वस्ती करतो. आज प्रत्येक वार या वर्षाच्या शेवटल्या 15 दिवसामध्ये तुझ्यामध्ये चालव, तुझ्यामध्ये राख, आणि जे वचन आम्ही वाचणार आहोत, जे आम्ही प्रार्थना करणार आहोत, ते येशूमय असावं असं होऊ दे. धन्यवाद देतो प्रभू, ही सर्व प्रार्थना तू ऐकत आहे. या मंदिरामध्ये तू हजर आहे आणि या मंदिराच्या सेवेच्या द्वारे अनेक जण ऑनलाईन आहे, ते दूर आहे, त्यांच्यामध्ये आजार आहे, त्यांच्यामध्ये संकट आहे, त्यांच्यामध्ये शाप आहे, त्यांच्यामध्ये व्यसन आहे, त्यांच्या घरामध्ये भांडण आहे, त्यांच्या घरामध्ये सर्व प्रकारची निराशा आहे. येशूच्या नावामध्ये याच वेळेस तू त्यांना स्पर्श कर. तुझ्या डोक्यावर तुझा हात येत असताना सर्व भीतीचा आत्मा, दडपणेचा आत्मा, निराशाचा आत्मा, शापाचे बंधन, शैतानाचे बंधन येशूच्या नावात मोडतो आणि मोकळीकता जाहीर करतो. कारण की जिथे येशू आहे तिथे प्रकाश आहे. आज त्यांचं जीवन, त्यांचं घर अंतकण प्रकाशित केलेलं आहे. त्याबद्दल आभार मानतो प्रभू येशूच्या नावात. आमेन, आमेन. यावेळेस आपण एक गीत गाऊया. आपले दाना